पर्यावरण आधारित अशी अर्थव्यवस्था तुम्ही आत्ता म्हणालात, ती अर्थव्यवस्था आपल्याकडे कोणी सांगणारं तुमच्याशिवाय, म्हणजे आम्हाला फारच थोडी माणसं दिसतात. इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंट याचा संबंध, आपली जैवविविधता सांभाळून आपण 8 ते 9% विकास दर गाठू शकतो का? म्हणजे आत्ता ते लोकांना फिक्सेशन आहे म्हणून विचारतो. नाही, मला माहिती नाही 8 ते 9, म्हणजे मी काही अर्थतज्ञ मुळीच नाही आहे. मी माझ्याकडून समजावून घ्यायचा प्रयत्न करतो. मी जीवशास्त्रातल्या माझ्या सगळ्या शिक्षण आणि पदव्या आहेत. परंतु मला वाटतं की हे पूर्ण शक्य आहे की 8 ते 9% नाहीही जमणार. पण थोडा कमी दराचा विकास हा निश्चित शक्य आहे. कदाचित एवढा मोठा आपल्याला विकास दर मिळणार नाही. पण हा विकास दर भ्रामक आहे, कारण त्याच्यात आपण नैसर्गिक संसाधनांची किती घट होती आहे त्या भांडवलाचा विचारच करत नाही आहोत ना. त्याचा अजिबात विचार न करता केवळ यंत्राधारित आहे. आणि हा आर्थिक विकास तेवढाच आपण विचारात घेऊन कसं चालेल. एक छोटं उदाहरण सांगतो या लोटेच्या बद्दल, की आकडे अजिबात उपलब्ध नाही आहेत की तिथे नदीच्या प्रदूषणाने मासेमारीची हानी होऊन किती मासेमार बेकार झाले. आम्ही बोललो त्या लोकांशी, ते म्हणतात, अर्थात कुणी याचं अधिकृत किंवा म्हणजे अभ्यासकांनी अभ्यास केला नाही आहे, ते म्हणतात आमच्यातले 20,000 लोक बेकार झाले. पण लोटेत किती लोकांना रोजगार मिळाला ह्याचे आकडे आहेत 11,000 लोकांना. म्हणजे हे जर खरं असेल तर हा विकास हा वरवर दिसतोय, कारण हे माशांची किती हानी होती हे काय आपण हिशोबात धरत नाही. या असंघटित क्षेत्रात किती बेकारी वाढली आहे हे हिशोबात धरत नाही.